स्वाध्याय 2.2 आहे. पहिला गणित आहे. 1/2 प्लस 1/2 प्लस 2/3 प्लस 3/4 कंसात आहे -23/12 -23/12. आता हे दिलेली एक प्रकारची पदावली आहे, हे सोडून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये प्रथम आपल्याला हे कंस सोडून घ्यायचं असते. कंसामध्ये बेरीज दिलेलं आहे, या परिमेय संख्यांची बेरीज. मग बेरीज हे कधी सोपं जाते, जेव्हा सर्वांचं छेद समान असते. जर छेद सर्वांचा समान असेल तर आपण डायरेक्ट बेरीज करतो, अंशांची बेरीज. आता काय करूया, आपण सर्वांचं छेद समान करून घेऊया. मग या 1/2 म्हणजे सर्वांचं छेद 12 करता येईल, कारण बेयका पाड्यामध्ये पण 12 आहे, बेस्कम 12. म्हणजेच मला अंश आणि छेदाला 6ने गुणाकार करावा लागेल. इथे 3×12 म्हणजेच अंश आणि छेदाला 4ने गुणाकार करावा लागेल. इथे 4×3 = 12 म्हणून अंश आणि छेदाला 3ने गुणाकार करावा लागेल. सो 1/2 आहे. इथे मी अंश आणि छेदाला बेस्कम 12 6ने गुणाकार करतो, प्लस 2/3. इथे मला 12 करायचे, सो 4ने गुणाकार करावा लागेल. 3×12 म्हणजेच इथेही 4ने गुणाकार. हे 3/4, हे 4×3 = 12 म्हणजेच इथे अंशालाही 3ने गुणाकार करावा लागेल. कंस -23/12. आता 1 × 6 6 आणि हे बेस्कम 12 प्लस हे 2×8 आणि हे 3×12 प्लस हे 3×9 आणि हे 4×12. सर्वांचं छेद समान झालेलं आहे, मायनस हे 23/12. आता सर्वांचं छेद समान असल्यामुळे मी एकदाच छेद 12 लिहून या अंशांची बेरीज लिहू शकतो डायरेक्टली. 6 + 8 + 9 कंसात -23/12. आता हे यांची बेरीज येते 8 आणि 6 14, 14 आणि 9 23, 23/12. इथे पण -23/12 आहे. 23/12 मधून 23/12 वजा केल्यावर उत्तर येते 0. ऑप्शन 2. सेकंड गणित आहे. -51/85 -51/85 प्लस -102/85 यांचं एक सेपरेट कंस आहे, भागिले 25/-125 -125. आता पहा, या दोन अपूर्णांकांची बेरीज करायची आपल्याला. छेद समान आहे म्हणून डायरेक्ट आपण अंशांची काय बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. छेद 85 ला 85 लिहा. हे -51 आहे आणि हे प्लस आणि हे मायनस आहे, मग प्लस मायनस मायनस होतो डायरेक्ट. हे 102 आणि हे भागिले 25/-125. आता -51 आणि -102 जेव्हा दोन्ही ऋण संख्या असतात तेव्हा त्यांची बेरीज करा आणि उत्तरही ऋण येते, ऋण संख्या येते. खाली 85 ला 85, हे 2 आणि हे 1 3, हे 5 आणि 0 5 आणि हे 1, अशाकडे 153 आलेलं आहे, भागिले 25/-125. आता ह्या दोन परिमेय संख्यांची भागाकार करायचे. तर आपल्याला माहीत आहे, जेव्हा भागाकार असते तेव्हा गुणाकार चिन्ह देऊन ही संख्या व्यस्त करतो, रेसिप्रोकल करतो. याचं म्हणजे यानं उलटं होतो. -125 वर जाते आणि हे 25 खाली येते छेदामध्ये. हे जशास तसं असते. -153/85. आता आपल्याला कटवाकटवी करायचं आहे. 25च्या पाड्यामध्ये 125 आहे, 5 नंबरला 25 5 125. हे 25 1 25, 25 5 125, हे मायनसला मायनस. आता 5ने याला भाग जातो. गुणाकार असल्यामुळे मी कटवाकटी करू शकतो या दोघांचं. हे 5 1 5, इथे 5 1 पाड्यामध्ये 8 नाही, मग 5 1 5, 3 ओले 5 7 35.
आता मग वर राहिलेलं पहा -153 इंटू हे -1 ओके -1 डिवाइड बाय गुणाकारामध्ये आपण अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार करतो 17 गुणिले 1 17. आता या अंशांचं दोघांचा गुणाकार दिसते हे पण मायनस आहे आणि हे मायनस आहे मग मायनस मायनस प्लस होते प्लस लिहिना गेलं तरी चालते 153 एक 153 डिवाइड बाय 17. आता 17 या 153ला डिवाइड करायचं भागाकार करायचं आहे मग किती नंबरला आहे 17 9 153 17 9 जा 153 आहे 17 1 जा 17 17 9 जा 153 सो ऑप्शन येते 9 डिवाइड बाय 1 9/1 म्हणजेच छेदामध्ये 1 धरला गेलं तरी चालते 9 ऑप्शन 3. तिसरं गणित आहे 4/7 प्लस -11/7 गुणिले हे -7 ओके बरोबर किती. तर हे पहिल्यांदा आपल्याला हे कंस सोडून घ्यायचं आहे छेद समान आहे मग जेव्हा परिमेय संख्यांची बेरीज असते बेरीज किंवा वजाबाकी असते तेव्हा छेद समान असेल तर आपण डायरेक्ट अंशांची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. मग हे छेद समान आहे एकदा लिहायचं 7 4ला 4 आणि हे प्लस आणि हे मायनस यांचा गुणाकार होते प्लस मायनस मायनस हे 11ला 11 हे गुणिलेलं गुणिले हे -7ला -7 छेदामध्ये काय नाही म्हणजे 1 घेऊ शकतो आपण. आता 4 - 11 मग 11मधून 4 काढा 7 राहतात मोठ्याचं चिन्ह मायनस छेदामध्ये 7 आहे गुणिले हे -7 छेद 1 काय नाही म्हणजे 1. आता आपण कटोकटी करू शकतो याचं 7 1 7 7 1 7 मग राहते काय -1 गुणिले -7 -1 गुणिले हे -7 छेदामध्ये काय नाही म्हणजे 1 असतेच मग -1 गुणिले -1 -7 मायनस मायनस प्लस होतो आणि 7 1 7 हे आहे +7 ऑप्शन सेकंड. चौथा क्वेश्चन आहे 40/13 या परिमेय संख्येमागील पूर्णांक येण्यासाठी तिच्यातून पुढीलपैकी कोणती संख्या कमी करावी. आता 40/13 ही अपूर्णांक संख्या आहे ही अपूर्णांक संख्या आहे मग या अपूर्णांक संख्येतून दिलेल्या पर्यायापैकी कोणती संख्या वजा केल्यास त्याच्या मागील पूर्णांक संख्या येते म्हणे. मग आपण पाहूया प्रत्येक वजा करून पाहूया. पहिला ऑप्शन या 40/13 मधून हे 3/26 वजा करू. आता पहा मी आत्ता सांगितले परिमेय संख्यांची वजाबाकी करा किंवा बेरीज करा या दोन केसमध्येच वजाबाकी किंवा बेरीज याच्यामध्ये छेद समान असेल तर डायरेक्ट आपण अंशांची बेरीज किंवा वजाबाकी करतो. इथे छेद 13 आहे इथे छेद 26 आहे इथे छेद 13 आहे मग छेद समान नाही आपल्याला छेद समान करता येते 13 2 26 मला दोन्ही गुणाकार करावा लागेल मग इथे 2 केल्यावर मला इथे 2 करतो मी 13 2 26 आणि इथे 40 2 80 मायनस हे 3/26. आता बघ छेद समान आहे मग छेद समान असल्यावर छेद एकदा लिहून हे 80 - 13 80 - 3 80 - 3 मग 80 - 3 किती 77 डिवाइड बाय 26. आता ही पण अपूर्णांक संख्या ही पूर्णांक संख्या नाही आपल्याला पूर्णांक संख्या पाहिजे सो ऑप्शन 1 नाही आहे. मग दुसरं ऑप्शन पाहूया आपण 40/13 मधून हे 1/13 वजा करू आपण. मग छेद समान आहे मग 13 लिहायचं आहे 40 - 1 40 इथं मायनस असल्यामुळे मायनस 1ला 1 40 - 1 येते 39 39 डिवाइड बाय 13. आता हे 13च्या पाड्यामध्ये 13 1 13 13 39 3/1 म्हणजेच
कधीही परिमेय संख्याच्या छेदाखाली 1 असते, लिहिला गेलं तर चालते, म्हणजेच 3. 3 ही पूर्णांक संख्या आहे, आपल्याला मिळालेली आहे, पूर्णांक संख्या मिळालेली आहे. म्हणजेच 40/13 मधून 1/13 ही अपूर्णांक वजा केल्यास आपल्याला पूर्णांक संख्या मिळते. आता हे पण पाहूया काय येते. थर्ड ऑप्शन हे पाहूया आपण. 40/13 मधून किती वजा करायचे? 44/13. छेद समान आहे, एकदा लिहून घ्या. 40 - 44, 40 - 44. इथे लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायचं आहे, म्हणजे उत्तर मायनस येते. 44 मधून 40 गेल्यावर 4/13. आता हे पण अपूर्णांक संख्या, हे पूर्णांक संख्या नाही आहे. पूर्णांक संख्येच्या छेदाखाली काय नाही, म्हणजे 1 असते, हे अपूर्णांक संख्या, हे पण ऑप्शन नाही आहे. फोर्थ ठेवून पाहूया. 3/13. या 40/13 मधून 3/13 वजा करू. छेद समान आहे, 13ला 13 लिहा. हे 40, हे -3, -3. 40 मधून 3 गेल्यावर 37/13. 13 एका पाड्यामध्ये आहे का? नाही आहे, म्हणून हे कटोकटी होत नाही, हे अपूर्णांक आहे. सो ऑप्शन हे पण नाही. आपल्याला 40/13 मधून 1/13 वजा केल्यावर 3 येते, पूर्णांक संख्या मिळाली. सो ऑप्शन सेकंड आहे. नेक्स्ट आहे 5वा. 0/3 -7/4 -5/3 आणि -3/-5 यापैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती? आता 0/3 म्हणजे 0 आहे. हे सर्व ऋण संख्या आहेत, म्हणजे सर्वात मोठी संख्या 0 आहे. आता यांच्यापैकी सर्वात लहान संख्या शोधायचे आहेत. मग आपण काय करूया, तिरपा गुणाकार करूनच पाहूया. 3×7=21, -21 येते. हे 4×5=20, -20 येते. मग यांच्यामधलं हे -20 मोठं आहे, त्याच्यामुळे ही -5/3 मोठे आहे, म्हणजे 0 नंतर -5/3 येऊ शकते. -5/3 येतो. आता या दोघांमध्ये पाहूया, -7/4 आणि -3/5 मध्ये. -7/4 आणि -3/5 मध्ये. मायनस हे 7×35 -35 आणि 4×3 12 -12. ही संख्या मोठी येते, ही संख्या मोठी आली, म्हणजेच -7/4 पेक्षा हे दोन्ही मोठे आहेत. मग आता आपल्याला या दोघांमध्ये कम्पेअर करावं लागेल, कोण मोठं आहे या दोघांमध्ये. -5/3 आणि -3/, सॉरी -3/-5 आहे ना. ओके, म्हणजे या गणितामध्ये आपल्याला लक्षात ठेवायची गोष्ट आहे की 0/3 म्हणजे 0 आणि -3/-5 म्हणजे हे मायनस कटल्यावर 3/5, म्हणजे हे पण धन आहे आणि हे पण धन आहे. तसं 0 ऋणही नसते, धनही नसते, आणि हे दोन ऋण संख्या आहेत, ही धनसंख्या आहे. म्हणजेच ऑब्वियसली हे दोन मोठ्या संख्या आहेत. आपल्याला फक्त या दोघांमध्ये पाहायचं, हे दोन ऋण संख्या आहेत, या दोघांमध्ये लहान कोण आहे, यापैकी सर्वात लहान परिमेय संख्या. मग आपल्याला माहीत आहे की धनसंख्या कधीही मोठ्या असतात, ऋणसंख्या लहान असतात. मग हे दोन ऋणसंख्या आहेत, -7/4 आणि -5/3. या दोघांमध्ये, या दोघांपैकी जी संख्या लहान असते ती आहे सर्वात लहान परिमेय संख्या. तर आपण गुणाकार करून पाहूया. हे -21 येते आणि हे -20 येते. मग -21 लहान आहे का -20 लहान आहे? -21 लहान आहे, ऋण असल्यामुळे -21 लहान आहे. सो -7/4 सर्वात लहान परिमेय संख्या आहे. -7/4 ऑप्शन 4. सहावा प्रश्न आहे. 3/4 -6/8 9/11
या परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? चढता क्रमाने लिहायचं आहे. चढता क्रम. मग आपल्याला माहीत आहे चढता क्रम म्हणजे अगोदर सर्वात लहान संख्या. कसं चढतो आपण? अशा प्रकारे चढतो ना. म्हणजे सर्वात लहान नंतर मोठं मोठं असं लिहित जातो. मग या 3 परिमेय संख्यापैकी ही परिमेय संख्या ऋण आहे, म्हणजेच ही सर्वात लहान परिमेय संख्या आहे. आता आपल्याला शोधायचं आहे या दोघांपैकी कोण मोठं आहे. ओके. मग 3/4 मोठं आहे का 9/11 मोठं आहे? 3/4 मोठं आहे का 9/11 मोठं आहे? तिरपा गुणाकार करा परिमेय संख्याची लहान मोठेपणा ठरवण्यासाठी. 11 3 33, हे 9 चौक 36. कोण मोठं आहे? 36 मोठं आहे, म्हणजे 9/11 मोठं आहे. मग -7/8पेक्षा थोडंसं मोठं कोण आहे? 3/4 मोठं आहे. आणि त्याच्याहून परत मोठं कोण आहे? सर्वात मोठं 9/11 आहे. ही झालं या परिमेय संख्यांचं चढता क्रम. सर्वात लहान संख्या, थोडंसं मोठं संख्या आणि सर्वात मोठी संख्या, ही चढता क्रम आहे. ऑप्शन 3 हे आन्सर आहे. सातवा प्रश्न आहे 22/3 या परिमेय संख्येच्या लगतच्या मोठ्या पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी? आता ही परिमेय संख्या आहे आणि हे अपूर्णांक आहे. मग याच्यामध्ये या 4पैकी कोणती संख्या मिळवल्यावर म्हणजे बेरीज केल्यावर आपल्याला पूर्णांक संख्या मिळते. मग पाहूया आपण मिळवून एक ऑप्शन. 22/3 मध्ये पहिल्यांदा आपण 2/3 मिळवू. बघा छेद समान आहे, मग एक वेळा लिहायचं आहे. मग 22 + 2, 22 + 2, 22 आणि 2 24/3. 3ने 24ला भाग जातो का? जातो. 3 8 24. 8 आले. 8 हे पूर्णांक संख्या आहे. मग ऑप्शन हे राहू शकते. परत पाहूया आणखी एक. 1/3 मिळवूया. 22/3 मध्ये 1/3 मिळवू. छेद समान आहे, मग 3 22 + 1, 22 + 1, 22 आणि 1 23/3. 3 एका पाड्यामध्ये 23 नाही आहे, म्हणजे ही अपूर्णांक आहे. हे ऑप्शन नाही आहे. 1/6. 22/3 मध्ये 1/6 मिळवू. आता छेद 6 आहे, इथं आपल्याला छेद 6 पाहिजे. मग मला 2ने गुणाकार करावा लागेल. 3 2 6. मग इथे वर नाही 2ने गुणाकार. मग इथे येतो 22 2 44, हे 3 2 6 प्लस हे 1/6, म्हणजेच 45/44 आणि 45/6. 6ने 45ला पूर्ण भाग जात नाही. 67 42 60 48. 6 एका पाड्यामध्ये नाही, म्हणजे अपूर्णांक आहे. हे पण ऑप्शन नाही आहे. आता लास्ट आपण या 22/3 मध्ये 1/5 ठेवून पाहूया. आता पहा इथं छेद 5 आहे, आपण 3ला 5 नाही करू शकत. मग या केसमध्ये काय करता येईल? कारण 3 एका पाड्यामध्ये 5 नाही, मी कशानेही गुणाकार केल्यावर मला 5 मिळणार नाही. म्हणून आपल्याला या केसमध्ये तिरपा गुणाकाराशिवाय पर्याय नाही आहे. सो तिरपा गुणाकार करायचा आपल्याला. हे बेरीज असल्यामुळे मध्ये बेरीज येते. मग इथे येते या 22 आणि 5चा गुणाकार. 22 × 5 = 110. आणि इकडे येते या 3 आणि 1चा गुणाकार. 3 1 3 आणि खाली 3 आणि 5चा गुणाकार. 5 3 15. हे 110 आणि 3 113 येते छेद 15. आता 15 एका पाड्यामध्ये 113 नाही आहे. ओके. 15ने 113ला पूर्ण भाग जात नाही आहे. सो हे पण पूर्णांक संख्या नाही, हे अपूर्णांक संख्या आहे. म्हणजे आपल्याला ऑप्शन एकच 22/3 मध्ये 2/3 मिळवल्यावर मला पूर्णांक संख्या मिळत आहे. पूर्णांक संख्या ऑप्शन 1. 8वा प्रश्न 3/6 -4/-9 11/-5 -9/3 या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे? पूर्णांक संख्या म्हणजे काय अगोदर लक्षात घ्या. पूर्णांक संख्या म्हणजे ऋण पण येतात
शून्य पण येतो आणि धनसंख्या पण येतात. म्हणजेच शून्यच्या उजवीकडे 1 2 3 4 असे, आणि इकडं ऋणसंख्या पण येतात. -1 -2 -3 -4 अशा प्रकारे डॅश. हे सर्व पूर्णांक संख्या आहेत. ऋणसंख्या पण असतात, पूर्णांक संख्यामध्ये शून्य असते आणि धनही असते. तर आता पहा, येथे 3 आणि 6ला 3ने भाग होते. 3 1 3 3 2 6 म्हणजे 1/2 आलेले आहे. 1/2 ही पूर्णांक संख्या आहे का? नाही, म्हणजे हे ऑप्शन नाही आहे. इथं 2ने नाही. -4 आणि 9ला फक्त मायनस मायनस कटतो, म्हणजे 4/9 येते. बाकी कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणजे हे पण पूर्णांक संख्या नाही आहे. 11/5, 11 आणि 5ला कोणत्याच एका संख्येने भाग जात नाही, म्हणजे हे पण पूर्णांक संख्या नाही आहे. आता -9/3 3ने भाग जातो. 3 1 3 3 3 9, म्हणजे काय आलं वर? -3/1. मग लक्षात ठेवा, कोणत्याही परिमेय संख्येच्या छेदस्थानी जर 1 असेल तर तो लिहिला गेला तरी चालतो, म्हणजे -3. -3 ही पूर्णांक संख्या आहे. ओके, सो ऑप्शन आहे -9/3, म्हणजेच ऑप्शन 2 हे आपल्याला हे पूर्णांक संख्या आहे. 9वं गणित आहे. 7/-9 -11/3 -4/-13 आणि हे -2/5 या संख्यामधील धनपरिमेय संख्या कोणती? आता हे धनपरिमेय संख्या, हे प्लस आणि हे मायनस आहे. प्लस मायनस मायनस राहील, हे ऋण आहे, हे ऑप्शन आहे. इथे अंशामध्ये मायनस आहे आणि हे प्लस आहे. प्लस मायनसचा गुणाकार मायनसच राहील, हे ऋण पूर्णांक संख्या आहे, धन नाही आहे. आता इथे पहा, हे मायनस मायनस कटतात, म्हणजेच हे येते 4/13. हे आहे धनपरिमेय संख्या. मायनस चिन्ह नाही आहे ना, मायनस चिन्ह गेलेलं आहे, म्हणजेच हे आहे धनपरिमेय संख्या. इथं मायनस चिन्ह याला नाही आहे, म्हणजे हे मायनस राहतो. 4/13 ही धनपरिमेय संख्या आहे, म्हणजेच -4/-13. सो अशा प्रकारे स्वाध्याय 2.2 संपलेला आहे.